आम्ही रहमतपूरचे रहिवासी आहे. आमच्या घरातील 3 वर्षाचा शिवांश नावाचा मुलगा आहे, जो आमच्या दारातच खेळत होता. पण त्याला रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी त्याचा चावा घेतलेला आहे. त्याच्या डोळ्याच्या वरती इथेच त्याचा लचका काढलेला आहे. तिथं थोडासा खाली जर झाला असता तर त्याच्या डोळ्या पूर्णपणे इजा झाली असती किंवा निकामी पण झाला असता. हे आमच्या दारात झालेली घटना आहे. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनाही त्या कुत्र्यांचा धोका आहे आणि त्यामुळे रहमतपूर नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा आणि ह्यांचा बाकी जनावरांचा काहीतरी बंदोबस्त करावा आणि नागरिकांसोबत लहान मुलांच्याही आरोग्याचं आणि सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी आमची कळकळीची विनंती आहे. माझ्याच मुलाला 3 वर्षात आता 3री वेळ आहे त्याला कुत्रा चावला. त्याच्या आधी पण 2 वेळा झालेला आहे आणि हे माझ्या दारातच झालेलं, असंही नाही की रानात वगैरे झालेलं आहे. माझ्या दारातच झालेलं आहे. मुलं खेळत असताना कुत्र्यानं अचानक हल्ला केलेला आहे. याला जबाबदार कोण राहणार? नगरपालिकेने जबाबदारी घ्यावी आणि त्या भटक्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा. रहमतपूरमध्ये कुत्रा चावल्यानंतर गेलो तर तिथे आम्हाला सुविधा मिळाली नाही. जास्त मोठ्या प्रमाणात तात्पुरते उपचार झाले तिथे. मोठ्या प्रमाणात जखम असल्यामुळे इथे 27 किलोमीटर लांब इथे सातारपर्यंत मला यावं लागेल. मधल्या काय प्रवासामध्ये काही दागापटका झाला असता त्याची जबाबदारी कोण घेणार? यामध्ये रहमतपूर नगरपालिकेने त्याचबरोबर रहमतपूर आरोग्य केंद्राने मोठ्या सुविधा तिथं द्याव्यात, जेणेकरून इतक्या लांब 27-28 किलोमीटर लांबपर्यंत येण्याची गरज नाही. तुमची मागणी काय प्रशासनाकडे? हेच की भटक्या कुत्र्यांचा काहीतरी त्यांनी बंदोबस्त करावा, जेणेकरून माझ्या मुलाला बाबतीत जे झालं ते इतर कोणा बाबतीत होऊ नये.